आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता उद्या आहे वसुबारस। वसुबारस दिवशी आपल्याला बघा छोटे छोटे काही उपाय करायचे आहेत। अगदी या छोट्या उपायांनी देखील आपल्या घरामध्ये भरपूर प्रकारची सकारात्मकता येते आणि निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते। तर उद्याचे जी वसुबारस आहे त्या दिवशी बघा आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत। जेवढे जमतील तेवढे करा, पण अवश्य करा। यातले उपाय खूप प्रभावी आहेत। ते आपल्या घरासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी अत्यंत चांगले उपाय आहेत। तर वसुबारस म्हणजे काय, तर त्या दिवशी आपण गाय वासराचं पूजन करत असतो। जिवंत गाय वासराचं पूजन करणं तुम्हाला शक्य असेल तर उद्या अवश्य ते करा। गाई वासराचे पूजन करा, हळद कुंकू त्यांना वाहा आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये उद्या अवश्य गोमूत्र शिंपडायचं आहे। तुम्ही इतर दिवशी कधी शिंपडत नसाल तरीही चालेल, पण उद्याच्या दिवशी तुम्हाला अवश्य असं गोमूत्र सगळीकडे तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडं गोमूत्र घ्यायचं आहे। एखाद्या वाटीमध्ये तुम्ही ते घ्या आणि थोडासा कापूर त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि असं गोमूत्र आणि कापूर मिक्स करून तुमच्या मुख्य दाराजवळ, प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्यावरती आपल्याला हे शिंपडायचं आहे। अत्यंत प्रभावी उपाय आहे। कुठल्याही प्रकारचा नजरदोष असेल तर तो राहत नाही। तर अवश्य तुम्ही उद्या अशा पद्धतीने हे गोमूत्र आणि कापूर उंबरठ्यावरती शिंपडा। उद्या रमा एकादशी पण आहे, त्यामुळे आपल्याला उद्याचा दिवस अत्यंत खास आहे। उद्या आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये असते तर ती घ्यायची आहे आणि आपल्याला मूर्तीवरती पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे। बघा, श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचंच रूप आहे आणि आपल्याला उद्या अवश्य तुळशीपत्र भगवान विष्णूंना म्हणजेच श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे। आणि अजून एक वस्तू जी अत्यंत विष्णूंना प्रिय आहे ती उद्या आपल्याला अर्पण करायची आहे त्यांना। भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर त्या फोटोला अर्पण करा। त्याचबरोबर श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा फोटोला देखील ही वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर तुळशीपत्र पण भगवान विष्णूंच्या फोटोला तुम्हाला अर्पण करायचे आहे, श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचे आहे। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची वस्तू आहे जी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे, ती म्हणजे आपल्याला थोडेसे तीळ हे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। लक्षात घ्या, भगवान विष्णूंना तांदूळ कधीच अर्पण करायचे नाही, तर तीळ अर्पण करायचे आहे। आणि उद्या न विसरता आपल्याला अशा पद्धतीने श्रीकृष्णाला म्हणजेच भगवान विष्णूंना तीळ आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। कारण उद्या रमा एकादशी असल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची होईल तितकी, जमेल तितकी सेवा करायची आहे। आणि पुढची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची सेवा जी उद्याच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे तुळशीची। भले तुम्ही रोज तुळशीची सेवा करत नसाल किंवा तुम्हाला वेळ नसेल तुळशीची सेवा करायला, पण उद्या एकादशी दिवशी वेळात वेळ काढून तुम्हाला तुळशीची सेवा करायची आहे। कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि ज्या घरामध्ये एकादशी दिवशी तुळशी मातेची सेवा केली जाते तशी आपण रोजच केली पाहिजे। पण नसेल जमेत रोज करण्यासाठी तर एकादशीचा दिवस वाया घालवू नका। तर जो कोणी एकादशीच्या दिवशी तुळशीची सेवा करतो त्यावरती किंवा त्या व्यक्तीवरती, त्या घरावरती भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तिथे नेहमी ते वास करतात। ते तिथून कुठे जात नाहीत आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी वास करते। तर अवश्य उद्या तुळशी समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। लक्षात घ्या, वसुबारस आहे उद्या। शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा तुळशी समोर आणि देवघरामध्ये तुम्ही प्रज्वलित करायचा आहे। आता बघा, उद्या गुरुवार आहे, उद्या वसुबारस आहे आणि उद्या रमा एकादशी आहे, त्यामुळे आपल्याला 2 वस्तू तुळशीला अर्पण करायच्या। त्या म्हणजे चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे। चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये घ्या आणि हे कच्चं दूध न तापवता हे दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचा जप तुम्हाला दूध वाहताना करायचा आहे आणि हळद देखील वाहताना करायचा आहे. उद्या आपल्याला तुळशीला न विसरता या 2 वस्तू अर्पण करायच्यात. यामुळे तुम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही किंवा आर्थिक भरभराट होण्यासाठी तुमची मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला 1 रुपयाचं कॉईन घ्यायचं आहे, ते हळदीमध्ये तुम्हाला बुडवायचं आहे. हातामध्ये ते कॉईन घेऊन तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करायचा आहे. तुळशीसमोर दिवा लावायला विसरायचं नाही आणि तुमची इच्छा काय असेल ती तिथे बसून तुम्हाला बोलायची आहे. भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला, तुळशी मातेला तुम्हाला वंदन करून जी काही तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे आणि माझी भरभराट होऊ द्यात, मी सुखी समाधानी राहू द्यात, माझं कुटुंब सुखी समाधानी राहू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ते जे 1 रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला तुळशीच्या खाली दाबायचं आहे. तर अवश्य तुम्ही हा उपाय करा. यामुळे नेहमी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. कधीच तुम्हाला पैशाची टंचाई किंवा अन्नधान्याची टंचाई पडणार नाही. त्यामुळे उद्या आपल्याला अवश्य हे उपाय करायचे आहेत. आता बघा, प्रत्येक दिवसाचं खूप महत्त्व असतं. आपण धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदी करतो. त्याचबरोबर धणे खरेदी करायला देखील अत्यंत महत्त्व असतं. तसंच वसुबारस दिवशी देखील आपण एक वस्तू अवश्य खरेदी करायची आहे, ती म्हणजे मोरपीस. तुम्हाला अशा प्रकारे मोरपीस नवीन विकत आणायचा आहे आणि तुम्ही अगदी प्रत्येक रूममध्ये देखील 1-1 मोरपीस लावू शकता. अगदी 5 ते 10 रुपयाला हे मोरपीस येतात. त्यामुळे तुम्ही अवश्य हे एक तरी मोरपीस आणा आणि तुमच्या देवघरामध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये म्हणा किंवा मग बेडरूममध्ये तुम्ही मोरपीस लावायचा आहे. कारण मोरपीस घरामध्ये आणल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. जर तुमच्या घरामध्ये सततचे वाद सुरू असतील तर ते देखील मिटण्यास मदत होते. त्यामुळे उद्याच्या दिवशी जरी तुमच्याकडे मोरपीस असतील तरी उद्या वसुबारस दिवशी आणि सुवर्णयोग साधून आलेला आहे म्हणजे रमा एकादशीचा, तर या दिवशी अवश्य एक तरी मोरपीस घरामध्ये आणा आणि ते तुमच्या घरामध्ये लावा. त्याचबरोबर उद्या बघा, वसुबारस असल्यामुळे आपल्याला उद्या गाय वासराची पूजन करायचे आहे. जर तुमच्याकडे पितळेचे गाय वासरू असेल तर त्याचे पण तुम्हाला पूजन करायचे आहे. जे कोणतं गाय वासरू तुमच्याकडे असेल घरामध्ये त्याचं व्यवस्थित तुम्ही पूजन करा. आणि आपल्याला जिवंत गाईला आणि वासराला देखील चपाती, गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ हे खाऊ घालायचं आहे. हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता. जर तुमची नोकरीच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतील, नोकरी तुम्हाला लागत नसेल किंवा आर्थिक भरभराट होत नसेल तर अवश्य उद्याच्या दिवशी तुम्ही गाईला, वासराला चपाती, पोळी आणि चण्याची डाळ, भिजवलेली चण्याची डाळ खाऊ घाला. याने आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि नोकरी संबंधीचे देखील प्रॉब्लेम दूर होतात. नोकरी लागत नसेल तर नोकरी देखील या उपायाने लागू शकते आणि आपली आर्थिक भरभराट होऊन आपली दिवसेंदिवस प्रगती होते. त्यामुळे अवश्य उद्या गुरुवार आहे, वसुबारस आहे आणि रमा एकादशी आहे उद्या. त्यामुळे उद्या अवश्य गाई आणि वासराला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला उद्या सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे. मग तुम्ही केळी दान करू शकता किंवा पिवळ्या कलरची एखादी डाळ तुम्ही श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये नेऊन दान करू शकता किंवा मग तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये पण नेऊन ते तिथं डाळ, केळी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्ही दान करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ते देऊ शकता किंवा मग तुम्ही पिवळे वस्त्र देखील दान करू शकता. एखादे कोण गरजू असतील, लहान छोटी मुलं असतील तर त्यांना देखील पिवळे वस्त्र घेऊन तुम्ही उद्याच्या दिवशी दान केल्याने तुमचा गुरुग्रह अत्यंत प्रभावी होतो आणि आर्थिक लाभ तुम्हाला खूप चांगले होतात आणि ज्या काही आर्थिक गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे घडून येतात. आर्थिक लाभ होतो आणि तुमची भरभराट दिवसेंदिवस होते. त्यामुळे उद्या तुम्हाला न चुकता अन्न, धान्य याचं दान करायचं आहे आणि शक्यतो पिवळ्या गोष्टी तुम्ही दान करू शकता.
बघा अशा प्रकारे पंचगव्य म्हणून मिळतं. तर तुम्ही धार्मिक दुकानामध्ये हे पंचगव्य तुम्हाला मिळेल. तर उद्या अवश्य पंचगव्याने तुम्ही स्नान करा. याने आपल्या स्वतःमध्ये जे काही हे असतात, निगेटिव्हिटी असते किंवा आपल्या विचारांची एक निगेटिव्हिटी पसरलेली असते, तर ती निघून जाऊन आपल्यामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक वातावरण तयार होते. घरातल्या सर्व सदस्यांनी जरी पंचगव्याचा वापर करून स्नान केले तरीही चालू शकेल. तर अवश्य तुम्ही हे घेऊन या आणि अशा प्रकारे तुम्ही ते वापरा. त्याचबरोबर उद्या तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला गाईची पावले आणि लक्ष्मीची पावले अशी रांगोळी काढायची आहे. बघा तुम्ही इथे तुम्हाला रांगोळी इथे दिसत असेल. तर गाईची पावले आणि लक्ष्मीची पावले तुम्हाला अवश्य काढायची आहेत. याने आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे उद्या अवश्य हे छोटे छोटे उपाय आहेत, पण उद्या आपल्याला वसुबारस दिवशी करायचे आहेत. आणि नक्कीच तुम्ही याच्यातले जमतील तेवढे उपाय करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांना हे उपाय कळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.